जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा वाहतूक पोलिसांनी 150 अवैध बनावट सायलेन्सर नष्ट केले। रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वर्धा वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध व मोठ्या आवाजाचे बनावट सायलेन्सर नष्ट केले। आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांनी मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये ही कारवाई केली आहे। 80 डेसिबल पेक्षा अधिक आवाज करणारे व बेकायदेशीररित्या वाहनांवर बसवण्यात आलेले एकूण 150 बनावट सायलेन्सर यापूर्वी जप्त करण्यात आले होते। या सायलेन्सरमुळे इतर वाहन चालक व नागरिकांना मोठा त्रास होत होता। न्यायालयाच्या आदेशानुसार पंचायत समक्ष रोलर खाली दाब देऊन या सर्व सायलेन्सरचा नाश करण्यात आला। ही कारवाई दुपारी 12 वाजता बजाज चौकात करण्यात आली। या मोहिमेमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल दगड तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी होते। यावेळी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहनांमध्ये विना परवाना सायलेन्सर बदल करू नयेत, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर किंवा फटाके वापरू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जनसंग्राम न्यूज वर्धा।